अगं नाही, ते खूप म्हणजे आपल्याला माणसं ठेवायला लागतील ना. आणि दुसरं काय खानावळ वगैरेचं काय होतं ग? अगं शाळा कॉलेज बंद झाले की ऑर्डरी संपतात मग. हा, मग परत तसंच राहतो व्यवसाय. मग व्यवसाय असा पाहिजे ना, जो आपल्याला दोघींनाच करता आला पाहिजे. म्हणजे मुळात तो वर्षभर सुरू ठेवता आला पाहिजे. आणि तू घरकामात असशील व्यग्र तर मला सांभाळता आला पाहिजे, मी नसेल तर तुला सांभाळता आला पाहिजे. हे अगदी खरं है आहे. ना? आजी, आई, तुम्ही किती वेळ एका विषयावर डिस्कस करणार आहात? ते पण बिझनेस कोणता करायचा यावर? तुला त्रास होतोय का अभ्यास करताना? वरद, उठ आधी आपल्या खोलीत जाऊन अभ्यास कर जा. आणि तसंही लहान मुलांनी दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं, कळलं? जा. मी नाही बोललं तर ठीक आहे, पण AI बोललं तर चालेल का? म्हणजे आता हा कोण माणूस आहे? अगं आई, AI एक माणूस नाहीये, ते ऍप्लिकेशन आहे. आई, तुझा फोन दे. या ऍप वरती तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याची उत्तरं तुम्हाला एकदम लगेच मिळणार. हे बघ. हो का? अच्छा. अगं बाई, पण आई यात सगळं इंग्लिश मध्येच आहे. अगं आई, तसं काय नाहीये, तू याला मराठीत पण विचारू शकते. विचार की, मला आणि सासूबाईंना बिझनेस करायचा आहे. हो का? आई बघा नाही अम, मला आणि माझ्या सुनेला काही व्यवसायांचे पर्याय सांगा. अय्या हे बघ. अगं बाई, आई अहो किती व्यवसायांच्या याद्या आल्या नाही. आणि हे बघ, प्रत्येक व्यवसायासमोर किती भांडवल लागतं, साधारण किती वर्ष लागतं. वा वा, छान माहिती आहे ही. वरद, हुशारच आहेस हा तू. आई एक काम करते, सगळं टिपूनच घेते बाई. अगं सगळं कुठे टिपणार, केवढं आहे हे. मला काय वाटतं आपण जरा एकेका व्यवसायावर चर्चा करूया. हा. हा, म्हणजे आपल्याला जमणार आहे का? आज हॉलमध्ये केलेलं डेकोरेशन, ते बलून्स, तो केक, ती फुलं, हे मी केलंय असं सईला वाटते, पण मी तर काही केलंच नव्हतं. आई बाबा पण घरात नाहीयेत, सो त्यांनी करण्याचा प्रश्नच नाहीये. याचा एकच अर्थ होतो, हे सगळं त्या तनूने केलंय. पण ती तनुजा माझ्यासाठी एवढं का करेल की तिने हे सगळं सईसाठी केलं होतं? एवढ्या कमी वेळात त्यांची एवढी चांगली मैत्री झाली की तिच्यासाठी ती एवढं करू शकते. आणि ती जर सईसाठी एवढं करू शकते तर मी का करू शकत नाही? काय झालंय तुला विश्वा? कुठे आहे तुझं डोकं? डोकं ठिकाणावर आण. हे त्या तनूने सईसाठी लिहिलं असणार. पण हे बघून मला जानूची का आठवण येते. तिचंही अक्षर असंच होतं, सुंदर, रेखीव. असेच सल्ले द्यायची मला पण जानू. काय होतंय मला आजकाल? ती आजूबाजूला आहे असं सारखं का वाटत राहतं? आज तर डान्स करतात. नाही नाही, माझं आणि सईचं आता लग्न ठरलंय, आणि लग्न ठरल्यानंतर असं व्हायला नको. नाही, मला काय सांगायचा प्रयत्न करतेस जानू?
लोकेशन तर हेच दिसतंय, पण तो माणूस दिसत नाहीये इथे. कट केला. काय करूया? मला जरा एक मदत हवी होती. हे जे लोकेशन आहे बघा, हेच आहे ना हे लोकेशन? हो इथलंच आहे. का हो? काय, ही व्यक्ती बेपत्ता झालेली आहे आणि एका माणसाचा मला फोन आला की या व्यक्तीबद्दल त्याच्याकडे काहीतरी माहिती आहे, म्हणून मी त्याला भेटायला इथे आलो आणि इथे आल्यावर त्याला फोन करतोय, पण तो आता फोन उचलतच नाहीये. कशाला उचलतील फोन? म्हणजे कारण अशी कोणतीच व्यक्ती आम्हाला सापडली नाहीये. तो फोन आम्हीच केलता. तुम्ही भाई प्रँक सक्सेसफुल झालाय. काय प्रँक? अरे काय बोलतोस तू? हा काय पोरखेळ लावलाय तुम्ही? अरे एक व्यक्ती बेपत्ता झालीये, कळतंय का तुम्हाला? याचं गांभीर्य लक्षात येतं का तुमच्या? काका चिल, मस्करी तर तुम्ही केली आहे. पोस्टर लावलं ते पण 2000 रुपयाचं बक्षीस, आणि एवढ्या पैशात आम्ही कावळा सुद्धा पकडत नाही. आणि आम्हाला काय माहिती काका की तुम्ही खरंच याल? तुम्ही ते सोशल मीडियावर फेक प्रँक कॉलची व्हिडिओज वगैरे बघत नाही का? अरे यांचं रिॲक्शन रेकॉर्ड करायला हवं होतं यार, काय व्ह्यूज मिळाले असते. अरे सोशल मीडिया व्ह्यूज? अरे काय बोलताय काय तुम्ही सगळे? एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे, घटनेबद्दल इतके असंवेदनशील कसं काय असू शकता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे हल्ली वयस्कर व्यक्ती बेपत्ता होण्याचं प्रमाण किती वाढलंय? अरे त्यांच्या घरच्यांचं काय झालं असेल याचा विचार करा ना. देव न करो पण समजा उद्या तुमच्या घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती बेपत्ता झाली तर तुम्ही असंच वागणार आहात का? असेच हसाल? असेच प्रँक करणार आहात का तुम्ही? अरे हल्ली अल्झायमर्स, डिमेन्शिया सारख्या आजारांचं प्रमाण समाजात किती वाढलंय. त्या रुग्णांना बिचाऱ्यांना कळतही नाही रे की ते काय बोलतायत, कुठे जातायत, कोणाशी कसं वागतायत, या त्यांची काही चूक आहे का? आणि आजार असो वा नसो, एखादी व्यक्ती बेपत्ता होणं या घटनेचं गांभीर्य तुम्हाला समजत नाहीये? हसताय तुम्ही, प्रँक करताय. अरे जरा विचार करा, ज्या घरातली व्यक्ती बेपत्ता झाली असेल त्या घरातल्या माणसांचं काय झालं असेल, त्याला किती टेन्शन. काका 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 तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला पाणी आणू का? ते पाणी दे. पाणी. ठीक आहे सावकाश. ठीक आहे ठीक आहे. मी सॉरी काका, पण आम्ही आजूबाजूला इंटरनेटवर व्हायलन्स, भांडणं ह्याचे प्रँकचे इतके व्हिडिओज बघतो ना की या घटनेने आम्हाला इतकं हर्ट होईल असं वाटलंही नव्हतं.